सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी फक्त 10 मिनिटात तयार होणारे खमंग असे पोह्यांचे थालीपीठ आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम ना पोह्यांचे खमंग असे थालीपीठ बनवण्यासाठी ना इथे मी 1 वाटी इतके पोहे घेतले आहेत। कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ना तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत। या पोह्यांचे वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम इतके आहे। हे पोहे मी निवडून तसेच चाळून घेतलेले आहेत। थालीपीठ बनवण्यापूर्वी ना आता हे पोहे मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहे, कारण आपण मार्केटमधून पोहे विकत आणतो ना त्यावेळेस ते बराच वेळा हाताळले गेलेले असतात। तर आता इथे हे पोहे जे आहे ना ते मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आहेत। पोहे धुवून घेतल्यानंतर ना आता हे पोहे जे आहे ना ते मी भिजत ठेवणार आहे 5 मिनिट। त्यासाठी यामध्ये ॲड करत आहे पाव कप इतके पाणी। ॲड केलेले पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊन आता हे पोहे मी 5 मिनिटांसाठी भिजत ठेवणार आहे। त्यासाठी यावरती एक झाकण ठेवले आहे। पोहे आता इथे मी 5 मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिले आहेत। पोहे आता भिजत आहेत तोपर्यंत थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत 15 ते 20 लसूण पाकळ्या, पोहे खाण्याच्या चमच्याने मोजाल तर 1 चमचा सबंध धने, तसेच 1 चमचा सबंध जिरे, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे। आता यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून ना इथे मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे थालीपीठ बनवण्यासाठी वाटण तयार करून घेतले आहे। तर आपले थालीपीठ बनवण्यासाठीचे वाटण इथे तयार आहे। अशा प्रकारे वाटण तयार करून घेतल्यामुळे ना थालीपीठ जे आहे ना ते चवीला खूप छान असे खमंग लागते खाताना। कोणत्याही प्रकारचे थालीपीठ बनवत असताना त्यावेळेस अशा प्रकारे वाटण तयार करून त्यामध्ये ॲड करावे। वाटण तयार आहे। आता पोहे भिजलेत का ते पाहूयात। तर इथे पाहू शकता पोहे जे आहेत ना एकदम छान असे मऊसूत भिजले गेले आहेत। तर आता हे भिजवून घेतलेले पोहे जे आहेत ना ते आपण स्मॅश करून घेऊयात। तिथे मी हाताने हे सर्व पोहे जे आहे ना ते स्मॅश करून घेत आहे। जितके शक्य होईल तितके हे पोहे तुम्हाला इथे स्मॅश करून घ्यायचे आहेत। तर हे पोहे आणखीन छान स्मॅश व्हावेत ना यासाठी यामध्ये ना मी पोहे खाण्याच्या चमच्याने मोजाल ना तर 3 ते 4 चमचे पाणी ॲड करून घेतले आहे। ॲड केलेले पाणी यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊन आता हे पोहे जे आहेत ना ते एकदम मी छान असे मऊसूत स्मॅश करून घेतले आहेत। त्यामध्ये ॲड करत आहे तयार करून घेतलेले वाटण। सर्व वाटण ॲड करून घेतल्यानंतर ना आता यामध्ये बाकीचे साहित्य ॲड करून घेत आहे। तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। यानंतर यामध्ये मी काही मसाले ॲड करत आहे। तर सर्वात प्रथम 1 चमचा हळद जास्त प्रमाणात ॲड करावी, यामुळे थालीपीठाला कलर खूप छान येतो। तसेच इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे, यामुळे ही थालीपीठाला कलर खूप छान येतो। ही अजिबात तिखट नसते। तसेच 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा बारीक चिरलेला पुदिना, पाव वाटी गव्हाचे पीठ, तसेच इथे मी घेतले आहे 1 वाटी बेसन पीठ। यामधील फक्त अर्धी वाटी बेसन पीठ जे आहे ना ते यामध्ये मी ॲड केलेले आहे। बाकीचे उरलेले अर्धी वाटी बेसन पीठ बाजूला ठेवले आहे। त्यानंतर यामध्ये ॲड केले आहे बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर। सर्वात शेवटी यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ। आता हे सर्व साहित्य जे आहे ना ते इथे मी छान असे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेत आहे। लगेचच यामध्ये पाणी ॲड करायचे नाही, कारण की पोह्यांचा जो ओलसरपणा आहे ना त्यामध्येच सुरुवातीला आपल्याला हे पीठ जे आहे ना थालीपीठाचे ते मळून घ्यायचे आहे। जसजसे इथे आपल्याला आवश्यकता वाटेल ना त्यानुसार इथे पाणी ॲड करायचे आहे। तर इथे मी सर्व साहित्य व्यवस्थित असे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतले आहे। तर आता इथे मला पाणी ॲड करण्याची आवश्यकता वाटत आहे, त्यानुसार इथे मी वाटून घेतलेल्या मिक्सरच्या पॉटमध्ये ना थोडेसे पाणी ॲड करून तेच पाणी इथे यामध्ये ॲड केले आहे। सर्व पाणी जे आहे ना ते आता इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊन इथे थालीपीठाचे पीठ जे आहे ना ते छान असे मऊसूत मळून घेत आहे। तर हे पीठ जास्त घट्ट असे मळायचे नाही। तिथे पाहू शकता अगदी सहज याचा गोळा होत आहे व एकदम छान असे मऊसूत हे पीठ तयार करून घ्यायचे। जास्त घट्ट असे पीठ मळले ना तर थालीपीठे खाताना घशामध्ये अडकली जातात। तिथे पाहू शकता या वाटीने ना 1 वाटी इतके पाणी हे पीठ तयार करण्यासाठी म्हणजेच मळण्यासाठी लागलेले आहे। थालीपीठाचे पीठ तयार आहे। आता आपण लगेचच याची थालीपीठे बनवून घेऊयात। थालीपीठ बनवण्यासाठी ना इथे मी पोळपाट घेतला आहे व त्यावरती एक सुती कापड घेतले। हे कापड मी पूर्णपणे ओले करून घेतले आहे। तर आता थालीपीठ बनवण्यासाठी ना तयार पिठापैकी ना
त्याचा एक छोटासा गोळा घेऊन ते थालीपीठ जे आहे ना ते थापून घेत आहे. पाहू शकता मऊसूत पीठ मळून घेतल्यामुळे थालीपीठ जे आहे ना ते अगदी पटापट थापले जात आहे. तर हे थालीपीठ थापताना जर तुम्हाला असे वाटत आहे ना हाताला चिकटत आहे पीठ, तर अशा वेळेस तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता. ते एकदम पटापट छान असे आपले थालीपीठ थापून तयार झालेले आहे. तर आता हे थालीपीठ जे आहे ना ते आपण लगेचच भाजून घेऊयात. थालीपीठ भाजण्यासाठी नाही, इथे मी गॅस चालू करून तवा गरम करण्यास ठेवला होता. तवा गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम इथे मी फुल ठेवली आहे. तर या तव्याला मी सुरुवातीला ऑइलने ग्रीस करून घेतलेले आहे. तर आता यावरती थालीपीठ जे आहे ना ते मी भाजण्यासाठी ठेवले आहे. तर पाहू शकता कापड जे आहे ना ते अगदी सहजरित्या बाजूला झालेले आहे. अजिबात कापडाला हे थालीपीठ चिकटले गेले नाही. तर थालीपीठ तव्यावरती टाकल्यानंतर लगेच याच्या बाजूने 1 चमचाभर तेल सोडून घेतले आहे. अशा प्रकारे तेल सोडून घेतल्यामुळे ज्या कडा ज्या आहेत ना त्या सहजरित्या सुटल्या जातात. तर इथे पाहू शकता मी कडा ज्या आहेत ना त्या सोडवून घेत आहे. अगदी मस्त अशा सुटसुटी त्याच्या कडा सुटल्या गेल्या आहेत. अजिबात तव्याला चिकटल्या गेल्या नाहीत. थालीपीठ आता इथे मी पलटवून घेतले आहे. तर पाहू शकता एकदम मस्त असा थालीपीठाला कलर आलेला आहे. याचे टेक्स्चरही खूप छान असे दिसत आहे. दुसऱ्या बाजूनेही 1 चमचाभर तेल सोडून घेतले आहे. जरी ते तुम्हाला तेलाचा कमी वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता कमी वापर, परंतु तेल जास्त वापरल्यामुळे थालीपीठ खाण्यासाठीही खमंग असे लागते. तर आता दुसऱ्या बाजूनेही छान असे हे थालीपीठ मी इथे भाजून घेतलेले आहे. तर या थालीपीठाला या बाजूनेही मी अगदी थोडेसे असे तेल लावून घेत आहे. तर अशाच प्रकारे दोन्ही बाजूनी छान असे खमंग हे थालीपीठ जे आहे ना ते मी भाजून घेतलेले आहे. इथे थालीपीठ जे आहे ना ते मी पातळ असे बनवलेले आहे. जर तुम्हाला जाड असे आवडत असेल तर तुम्ही जाड बनवू शकता. तर पाहू शकता मस्त असे थालीपीठ आपले भाजले गेलेले आहे. तर अशाच प्रकारे मी बाकीची थालीपीठे बनवून घेतली आहे. त्यापैकी काही थालीपीठे खाण्यासाठी दह्याबरोबर इथे मी सर्व केले आहे. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये ना इथे एकूण 6 थालीपीठे तयार झालेली आहेत. तर थालीपीठांचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता किती छान असे दिसत आहे. ही थालीपीठे तुम्ही सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी बनवू शकता. तसेच ही थालीपीठे तुम्ही दह्याबरोबर, लोणच्याबरोबर, गुळाबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर खाऊ शकता. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.